आज आपण क्रॅमर्स पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडवायचं आहे. एक सामायिक समीकरण सोडवणे हे आपण शिकायचं आहे. क्रॅमर्स पद्धतीने एक समीकरण सोडवायचे. तर क्रॅमर म्हणजे कोण आहे? तर एक शास्त्रज्ञ आहे, गणितज्ञ आहे, ज्याने एक सामायिक समीकरण सोडवण्याच्या एका वेगळ्या पद्धतीचा शोध लावला. तर ह्या पद्धतीने गणित सोडवण्यापूर्वी आपल्याला निश्चयकाची किंमत शिकायची आहे. निश्चयकाची किंमत, ही किंमत काढा आपल्याला शिकायची आहे. मग ही किंमत काढता आली की आपल्याला क्रॅमर्स पद्धतीने गणित सोडवता येतं. तर निश्चयकाची पद्धत, निश्चयक कसं काढायचं, त्याची किंमत कशी काढायची ते अगोदर नीट पाहून घ्या. पहा, निश्चयक म्हणजे असं असतं, अशा प्रकारे -5, 9, 4, 7 असे कोणत्याही 4 संख्या असतात आणि याची जी किंमत काढणे त्याला म्हणायचं निश्चयकाची किंमत काढणे. हे आपल्याला चांगल्या प्रकारे किंमत काढता आली की मगच आपण क्रॅमरच्या पद्धतीने गणित सोडवू शकतो. त्यासाठी तुम्हाला ही किंमत एकदम परफेक्ट म्हणजे परफेक्ट काढता आली पाहिजे. ती कशी काढायची ते नीट पाहिजे सगळ्यांनी. आणि लिहायचं डी बरोबर, डी म्हणजे इंग्रजीमध्ये निश्चयकाला डिटर्मिनंट असे म्हणतात. म्हणजे इंग्रजीमध्ये निश्चयकाला डिटर्मिनंट हा शब्द आहे. याची तुम्हाला 11वी 12वी मध्ये गेल्यावर जास्त डिटेल मध्ये आहे. हे फक्त थोडक्यामध्ये आहे की फक्त 4 संख्येचा आपल्याला डिटर्मिनंट आहे. ते पाहता कसा, ही किंमत कशी काढायची ते पाहण्यासाठी त्यासाठी पहिल्यांदा 2 कंसाच्या मध्ये अगोदर असं वजा चिन्ह मांडायचं. 2 कंस मांडायचे आणि त्याच्यामध्ये वजा चिन्ह मांडायचं. पहा, हा एक कंस आणि हा एक कंस, मध्ये चिन्ह वजा मांडायचं. एवढं करता येईल. नंतर पहिल्या कंसामध्ये या दोघांचा गुणाकार मांडायचा. थेट गुणाकार मांडण्यापेक्षा अगोदर या 2 संख्या आपण गुणाकार स्वरूपात मांडायच्या. म्हणजे कसल्याही परिस्थितीमध्ये हे चुकलं नाही पाहिजे. ते पहा, ज्या ज्या संख्येला चिन्ह नसेल त्याला चिन्ह आपण अधिक चिन्ह देऊन टाकायचं. ज्या ज्या संख्येला चिन्ह नसेल त्याला चिन्ह अधिक देऊन टाकायचं. म्हणजे अधिकच असतं. तर पहिल्या कंसामध्ये काय मांडायचं? पहिल्या कंसामध्ये या दोघांचा गुणाकार मांडायचा. पहिल्या कंसात पहिला जो कंस आहे ना त्यामध्ये या दोघांचा गुणाकार मांडायचा. आता या ठिकाणी चिन्ह वजा आहे म्हणजे येथे कायमच वजा चिन्ह असेल असं नाही. येथे अधिक आहे, वजा आहे. येथे कोणतेही चिन्ह कोणाला असू शकतात. सर्वांना वजा चिन्ह असू शकतं, सर्वांना अधिक चिन्ह असू शकतं. कोणत्या पण दोघांना वजा, कोणत्या पण दोघांना अधिक असू शकतं. तिघांना वजा, एकाला अधिक असू शकतं. थोडक्यामध्ये या चिन्हांच्या विषयी कसलाही काही बंधन नियम काही नाही. कोणती चिन्ह असतात. चिन्ह नसेल तर अधिक चिन्ह मांडायचं. आता पहिल्या कंसामध्ये या दोघांचा गुणाकार मांडायचा. म्हणजे अगोदर गुणाकार स्वरूपात मांडायचं. म्हणजे असं -5 गुणिले चिन्हच नाही म्हणजे +7 स्पष्टपणे मांडायचं. आपण काय करतोय गणितामध्ये पहा, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आपण काय करतोय हे जर आपल्याला माहित असेल पक्क तर गणित चुकू शकतच नाही. आपल्याला नक्की माहित पाहिजे आपण काय करतोय. तर आपण काय करतोय, पहिल्या कंसामध्ये या दोघांचा गुणाकार मांडतोय. ज्याला चिन्हच नाही त्याला चिन्ह अधिक समजायचं. दुसऱ्या कंसामध्ये या दोघांचा गुणाकार मांडायचा.
4ला चिन्हच नाही, ते चिन्ह अधिक आहे. 4 गुणिले अधिक 9. चिन्ह नसेल तर स्पष्टपणे चिन्ह अधिक देऊन टाकायचं. पाने पहिल्या कंसामध्ये या दोघांचा गुणाकार, मध्ये चिन्ह वजा, दुसऱ्या कंसात या दोघांचा गुणाकार. गणित शिकताना हे परफेक्ट शिकायचं असतं. उगाच आपलं नुसतं अंदाजे किंवा परंपरेने असं काय बघायचं नसतं. नियम आपल्याला पूर्णपणे आत्मसात झाला पाहिजे. पहिल्या कंसामध्ये या दोघांचा गुणाकार, चिन्ह नसेल त्याला अधिक चिन्ह देऊन टाकायचं. स्पष्टपणे चिन्ह अधिक द्यायचे. नसेल चिन्ह तर अधिक असतं, हे सर्वांना माहिती आहे. पण तरी पण चिन्ह चुकू नये, राहू नये, काहीतरी घोटाळा होऊ नये म्हणून स्पष्टपणे सर्वांना चिन्ह देऊन टाकायची. पहिल्या कंसात या दोघांचा गुणाकार, वजा चिन्ह, हे कायमचे वजा बरं का, कायम म्हणजे कायम वजा. दुसऱ्या कंसात ह्या दोघांचा गुणाकार. आता कधी कधी काय होतं की अचानकपणे मनुष्य गोंधळात पडतो आणि या दोघांचा गुणाकार अगोदर का या दोघांचा गुणाकार अगोदर असा प्रश्न पडतो की पहिल्या कंसात यांचा आधी मांडायचा का यांचा आधी मांडायचा, असा प्रश्न कधी कधी गोंधळ निर्माण होऊ शकतो. मग आपण काय आठवायचं की तिरकस गुणाकार मांडायचा आहे, हे तर पक्क. मग ह्या संख्या लिहिताना आपण सर्वप्रथम कोणती संख्या लिहिली असावी. आता समजा तुम्हाला म्हटलं हे बघून द्या, तर तुम्ही काय करणार आहे बघून लिहिताना, पहिल्यांदा असं काढणार आहे. पहिल्यांदा तुम्ही -5 लिहिणार आहे. म्हणजे तुम्ही -5 सर्वप्रथम लिहिलंय. -5 ही संख्या घेऊन तिरकी संख्या या दोघांचा, म्हणजे सर्वप्रथम आपण ही संख्या मांडलेली आहे म्हणून या दोघांचा गुणाकार आधी मांडायचा, वजा चिन्ह या दोघांचा गुणाकार मांडायचा. येथे चिन्ह कोणते असतील, जे असतील ते असतील ते देऊन टाकायची. आता पहा पुढे येथे, आता या दोघांचा जो गुणाकार येईल तो मांडायचा, चिन्हाचे नाही मांडायचा. म्हणजे हे जे गणित आहे, निश्चयक आहे, डिटर्मिनंट आहे, त्यासाठी तुम्हाला चिन्ह फार महत्वाचं आहे. पहा 7×5 = 35 चा गुणाकार आला. 7×35 चिन्ह गुणाकाराच्या क्रियेमध्ये तसेच भागाकाराच्या क्रियेमध्ये, म्हणजे गुणाकार केला काय किंवा भागाकार केला काय, चिन्ह लहान मोठेपणा असं बघायचं नसतं. चिन्ह मोठ्याचे म्हणून अधिक मांडलं असं करायचं नाही. ते असतं बेरीज वजाबाकीमध्ये. म्हणजे -5 + 7 यांच्या वेळेस चिन्ह वेगळं, यांच्या वेळेस चिन्ह वेगळे. गुणाकाराच्या क्रियेमध्ये फक्त पाहायचं की चिन्ह समान आहे का वेगवेगळे. समान चिन्ह असेल तर अधिक मांडायचं आणि वेगवेगळं असलं वजा मांडायचं. आता या ठिकाणी पहा बरे, चिन्ह कसं आहे, वेगवेगळं आहे. वेगवेगळं आहे की नाही, त्यामुळे उत्तर इथे वजा येणार. 7×35 -35 झाले आहे ना. असं असतं -5 + 7. तर या ठिकाणी 7 तून 5 गेले 2, चिन्ह मोठ्याचे अधिक मांडलं असतं, +2 असं उत्तर आलं असतं. म्हणजे गुणाकाराची क्रिया केली, कोणाची, गुणाकाराची क्रिया केल्यावर लहान मोठेपणा पाहायचं नाही. फक्त पाहायचं चिन्ह समान आहे का वेगवेगळे आहे. येथे समान चिन्ह आहे का वेगवेगळे ते बघायचं. सांगा कोणतं चिन्ह आहे, वेगवेगळं. त्यामुळे येणाऱ्या उत्तराचं चिन्ह वजा आलं. 7×35 वजा 9×4 = 36. 36 तर आला गुणाकार, 36 आला. चिन्ह समान चिन्ह आहे, स्पष्टपणे अधिक चिन्ह देऊन टाकायचं. इथे आलं. आता बघा येथे वजा अधिक आहे, येथे बाहेर चिन्हच नाही. जर कंसाच्या बाहेर चिन्ह नसेल तर ते चिन्ह अधिक आहे असं गृहीत धरायचं, तिथे चिन्ह देऊन टाकायचं. आता हे सोडवायचं. म्हणून D बरोबर कंस म्हणजेच गुणाकाराची क्रिया असते. थोडक्यामध्ये अधिक आणि वजा यांचा गुणाकार मांडायचा आहे. जरी संख्या नसल्या डबल नुसत्या चिन्हांचा गुणाकार मांडता येतो. कसा मांडायचा, समान चिन्ह असेल तर अधिक आणि वेगवेगळे असल्या वजा मांडायचं. अधिक आणि वजा याचा गुणाकार वजा आला, -35 आले. वजा गुणिले अधिक यांचा गुणाकार आला -36 आले. नुसत्या चिन्हांचा पण गुणाकार आपल्याला मांडता येतो.
मग आता पहा खाली उत्तर कसं होणार. डी बरोबर -35 - 36 समान चिन्ह आहे, त्यांचे काय होणार, बेरीज होणार. नीट पहा, येथे समान चिन्ह आहे, त्यांची बेरीज करायची, पण चिन्ह मात्र आता इथे मोठ्याचं मांडायचं. 35 आणि 36 उत्तर आले 71. चिन्ह मोठ्याचं म्हणजे वजा. येथे मोठ्याचं म्हणजे फक्त संख्या पाहिजे, म्हणजे वजा ही संख्या लहान असते, धन मोठे असते तसं नाही, मोठा लहान मोठे. जी फक्त बिगर चिन्हाचा विचार करता जी मोठी आहे ना ती मोठी, म्हणजे 36 मोठे आहेत त्याला चिन्ह देऊन टाकायचं, वजा 71 आलं. आता समजा, आता हेच पहा, आता मी असंच ठेवतो. समजा या ठिकाणी वजा असतं, नीट बघा, आता येथे वजा असतं तर खाली काय काय परिणाम होणार बघा. आता येथे वजा आले, -5 गुणिले -7, येथे काय होणार आहे, -7 होणार आहे. आपण फक्त हे चिन्ह बदली केलंय, हे आहेच ठेवली, त्यामुळे हे आहेच राहणार. आता पुढे काय होणार, 7 × 5 = 35 आहे ना, गुणाकाराची क्रिया आहे, 2दा वजा आहे अधिक 35 होणार. आले ना, गुणाकारामध्ये समान चिन्ह आले, इकडे काय फरक पडणार नाही, कारण तिकडे आपण चिन्ह कोणाचं बदली केलं नाही. आता अधिक आणि अधिक गुणाकाराची क्रिया आहे, अधिक 35 आले, हे आहे सर आले. वेगवेगळे चिन्ह आहे, मग आता बघा वेगवेगळे चिन्ह वजा की चिन्ह मोठ्याचं, उत्तर आलं 1, चिन्ह मोठ्याचं. पहा, एक चिन्ह बदली केलं नुसतं तर किती मोठा फरक होत जातो बघा. आता समजा येथे 4 ला वजा चिन्ह असतं, पहा नाही, येथे 4 ला काय असं चिन्ह वजा असतं. आता मी काय केलंय, हे चिन्ह फक्त बदली केलंय, त्यामुळे ह्याचे काय परिणाम होणार नाही. पहा, -5 गुणिले -7 आहे तसे आले, 4 कसा आता वजा आहे, हा इथे 4 वजा होणार, हा कायमचा वजा बरं का, हा नाही बदले होत. -4 गुणिले -9, 9 चौक 36. आता बघा गुणाकाराची क्रिया आहे की नाही, वेगवेगळे चिन्ह म्हणजे वजा आले, इथे काय आले, -36 आले. कंस म्हणजे गुणाकार, वजा गुणिले वजा अधिक आले, अधिक 36 आले. पहा, इथे आपण कुठे चिन्ह बदली केलं नाही, ते आहे तसं आलं, समान चिन्ह आहे, बेरीज होणार. 36 आणि 35 उत्तर आलं 71, चिन्ह मोठ्याचे अधिक 71 आलं, असं उत्तर आलं. आता समजा इथे 9 ला वजा केलं, पहा येथे वजा केले, आता काय परिणाम बघा, या दोघांचा गुणाकार आहे तसा राहणार, -4 गुणिले 9 ला चिन्ह वजा केलं, इथे काय आलं, -9 आले का. 9 चौक 36 गुणाकाराची क्रिया केली, 9 चौक 36, 2दा वजा म्हणजे काय आले, अधिक आले, अधिक गुणिले वजा गुणाकाराची क्रिया आहे, कंस म्हणजे गुणाकाराची क्रिया, परत वजा आले, इथे काय आलं, परत वजा आलं, परत वेगवेगळे चिन्ह वजा करायचे, चिन्ह मोठायचे, -1 आले. अशा प्रकारे तुम्ही हे पाहताना अतिशय काळजीपूर्वक पुन्हा पुन्हा पाहायचं, कसा कसा बदल होतो. थोडं जरी बदल झालं तर काय काय बदल होतो ना ते आपल्याला पूर्ण केलं पाहिजे. समजा कोठे चिन्ह नाही, कोठेही चिन्ह नाही असे पहा, असे मग काय होणार, कोठे चिन्हच नाहीत, म्हणजे ती चिन्ह कोणती, सगळी अधिक अधिक चिन्ह आहेत. पहा नीट, कोठेही चिन्ह नाही म्हणजे काय, सगळे अधिक चिन्ह आहेत. 5 पण अधिक आहे, 7 पण अधिक आहे, 4 पण अधिक आहे, 9 पण अधिक आहे, 7 + 35 अधिक 35 वजा अधिक आणि अधिक गुणाकाराची क्रिया आली, अधिक 36 आलं, हा 35 अधिक आला, 36 वजा आला, उत्तर काय आलं, -1 आलं. अशा प्रकारे हे नीट ध्यान ठेवा की पहिले तुम्हाला निश्चयकाची किंमत काढता आली पाहिजे. निश्चयकाची किंमत काढता आली तरच तुम्हाला हे गणित सोडवता येऊ शकतं. तुम्हाला एक सामायिक समीकरण क्रॅमरच्या पद्धतीने सोडवता येतं. त्यासाठी ही निश्चयकाची आपल्याला किंमत काढता आली पाहिजे. काय करायचं, पहिला कंस वजा दुसरा कंस, नंतर काय करायचं, मग पहिल्या कंसामध्ये या दोघांचा गुणाकार, चिन्ह मध्ये वजा, दुसऱ्या कंसात या दोघांचा गुणाकार, या दोघांची उत्तर काढायची आणि जे नियमाने असेल ते काढायची. असंच आणखी उदाहरण पाहूया आणि मग तुम्हाला याचा वापर करून क्रॅमरच्या पद्धतीने एक समीकरण सोडवूया. पहा, 7 - 9 - 8 - 11 असं असेल. ह्या संख्या ज्या आहेत त्या संख्याला काही महत्व नाही, कोणत्या पण संख्या असतात आणि कोणते पण चिन्ह असतात, उत्तर काहीतरी येणारच.
डी बरोबर पहिला कंस वजा दुसरा कंस. डी बरोबर पहिला कंस वजा दुसरा कंस. पहिल्या कंसामध्ये ह्या दोघांचा गुणाकार, चिन्हच नाही म्हणजे अधिक आहे. पहिल्या कंसामध्ये काय आले, अधिक 7 गुणिले वजा 11 ह्या दोघांचा गुणाकार. दुसऱ्या कंसामध्ये या दोघांचा गुणाकार वजा 8 गुणिले वजा 9. पहिल्या कंसामध्ये या दोघांचा गुणाकार, चिन्ह मध्ये वजा, दुसऱ्या कंसात ह्या दोघांचा गुणाकार. म्हणून डी बरोबर आकृतीसाठी 77 गुणाकाराचे क्रिया 77 वेगवेगळे चिन्ह आहे, वजा वजा 77 वजा 9 72 अधिक 72 अधिक 72. गुणाकाराच्या क्रियेमध्ये समान चिन्ह असल्यावर उत्तराला चिन्ह अधिक मांडायचं. हे वजा आलं, 11 77 आलं. बाहेर चिन्ह नाही ना, अधिक देऊन टाकायचं. ज्या ज्या संख्येला कुठेही चिन्ह नसेल तर ते चिन्ह अधिक देऊन टाकायचं. म्हणून डी बरोबर अधिक गुणिले वजा वजा, कंस म्हणजे गुणाकाराची क्रिया असते. कंस सोडवताना गुणाकाराचा नियम वापरायचा. समान चिन्ह म्हणजे अधिक आणि वेगवेगळे चिन्ह म्हणजे वजा, हा नियम वापरायचा. 77 काय आले, वजा आले. अधिक गुणिले वजा वजा 72 पण काय आले, वजा आले. म्हणून डी बरोबर 77 आणि 72 दोघांची करायची बेरीज. समान चिन्ह असताना बेरीज करायची. 7 2 9 7 7 14 वजा आले 149. या निश्चयकाची किंमत आली वजा 149. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला निश्चयकाची किंमत अगदी अचूक काढता आली पाहिजे. या दोघांचा गुणाकार चिन्ह चुकवायचं नाही. समान चिन्ह असेल तर अधिक मांडायचं, वेगवेगळं असलं वजा मांडायचं. इथे कायमचे वजा, इथे समान चिन्ह असेल तर अधिक मांडायचं, वेगवेगळं असलं वजा मांडायचं. येथे गुणाकाराचा नियम वापरायचा. समान चिन्ह असेल तर अधिक, वेगवेगळं असलं वजा, समान चिन्ह अधिक, वेगवेगळं वजा. येथे शेवटचं कसं करायचं, समान चिन्ह असेल तर बेरीज करायची, चिन्ह मात्र मोठायचे. वेगवेगळे चिन्ह असलं वजा करायचे, चिन्ह मात्र मोठायचे मांडायचे. आता या निश्चयकाचा वापर करून आपल्या क्रॅमर रूलने गणित सोडवायचे. क्रॅमरची पद्धत कोणती आहे, क्रॅमर पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडविणे. पाहता इकडे एक सामायिक समीकरण म्हणजेच दोन चलातील रेषीय समीकरणे, त्याला म्हणतात एक सामायिक समीकरण. समजा 5x वजा 3y बरोबर 13 आणि 4x अधिक 7y बरोबर 1. हे दोन समीकरण आहेत. 5x वजा 3y बरोबर 13 आणि 4x अधिक 7y बरोबर 1 हे दोन समीकरण आहेत. हे आपण सोडवायचे. काही सोडवायची ते पाहता इकडे. अगोदर दोन समीकरणे एका खाली एक मांडायची. बरोबर 13 याला म्हणायचं समीकरण नंबर 1. 4x अधिक 7y 4x अधिक 7y बरोबर 1 याला म्हणायचं समीकरण नंबर 2. पाहिले पहिल्यांदा दोन समीकरणे एका खाली एक अशी लिहून घ्यायची. दोन समीकरण काय करायची, एका खाली एक अशी लिहून घ्यायची. आणि मग बघा बरं का काय करायचं, नीट ऐका. दोन समीकरणे एका खाली लिहून घेतली की पहिल्यांदा शेवटच्या संख्या टाकायच्या. बया पहिल्यांदा या शेवट संख्या टाकायच्या आणि जे सहगुणक राहिले ते लिहायचे. त्याला म्हणायचं डी बरोबर. डी बरोबर म्हणजे निश्चयकाची आपल्याला किंमत काढायची. कोणत्या निश्चयकाची, शेवटच्या संख्या टाकायच्या आणि जे राहील ते मांडायचं. कोण कोण राहिलं बघा बरे. 5 वजा 3 4 7 बघा 5 वजा 3 4 7
चिन्हच नाव म्हणजे कोणते म्हणायची? अधिक 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 असं करायचं. पहा, पहिल्यांदा काय करायचं? दोन समीकरणे एका खाली एक मांडायची. पहा, हे एक समीकरण घेतलं, हे एक समीकरण घेतलं, दोन समीकरणे एका खाली एक मांडायची आणि नंतर काय करायचं? मग आता याची निश्चयकाची किंमत काढायची. पहिला कंस वजा दुसरा कंस. नेहमीप्रमाणे आपण नेहमीप्रमाणे निश्चयकाची किंमत काढतो ना, तसं करायचं. काय करायचं? पहिला कंस वजा दुसरा कंस. या दोघांचा बघा, 5 गुणिले 7 म्हणजे अधिक 5 गुणिले अधिक 7 वजा 3 गुणिले अधिक 4. चिन्ह सहित मांडायचं. चिन्ह नसलं म्हणजे आपण अधिक असतं, पण ते मांडायचं. पहा, म्हणून डी बरोबर 7×35 अधिक 35 वजा 3 × 12 वजा 12. चिन्हच नाही बाहेर म्हणजे अधिक मांडायचं. 7×35 गुणाकाराची क्रिया अधिक झालं, 3 × 12 वेगवेगळे चिन्ह वजा आलं, हे वजा आलं. त्या खाली पहा बरं कसं होणार? डी बरोबर अधिक 35 वजा गुणिले वजा अधिक 12. म्हणून डी ची किंमत आली 47. पहिल्या निश्चयकाची किंमत काय आली? 47 आली. पहा, या दोघांचा गुणाकार वजा या दोघांचा गुणाकार. 7×35 वजा गुणिले वजा इथं अधिक 12 आले. 35 अधिक 12 17 आले. आता दुसरी किंमत काढायची dx. कोणती किंमत काढायची? dx. dx म्हणजे काय म्हणायचं? तर आता आपण x ची पदे दाखायची. x पदे दाखायची. आणि जेव्हा आपण x ची पदे दाखतो ना, त्यावेळेस ही जी उभ्या संख्या त्या मागे पुढे करायच्या. म्हणजे 13 आणि 1 इकडे मांडायचा आणि वजा 3 आणि 7 इकडे मांडायचे. पहा, ज्या वेळेस आपण dx मांडतो, dx, त्यावेळी या संख्या मागे पुढे करायच्या. 13 आणि 1 इकडे मांडायचा, वजा 3 7 इकडे मांडायचे, उलटे पालटे मांडायचे. आता किंमत नेहमी प्रमाण काढायची. dx बरोबर पहिला कंस वजा दुसरा कंस. पहिल्या कंसामध्ये या दोघांचा गुणाकार. 13 ला चिन्ह नाही म्हणजे कोणतं आहे? अधिक चिन्ह आहे. हे पण अधिक आहे, हे पण अधिक आहे. मग अधिक 13 गुणिले अधिक 7 वजा 3 गुणिले अधिक 1. म्हणून dx बरोबर 13 7 91 वजा 3 1 3 वजा 3. पहा, 3 1 3 गुणाकाराची क्रिया केली. 3 1 3 वजा 3. म्हणून dx बरोबर अधिक 91 अधिक 3. म्हणून dx 91 3 आले 94. dx ची किंमत काय आली? 94 आली. पहा, हा d झाला, हा dx झाला. आता किंमत काढायची dy ची काढायची. dy म्हणजे आता y दाखायचे. y दाखल्यावर संख्या मागे पुढे करायच्या नाहीत, नेहमीप्रमाणे मांडायच्या. नेहमीप्रमाणेच 5 4 5 आणि 13 1 13 आणि 1 सेम असं करायचं. कसं? जशी आपण ही किंमत काढली ना तशी काढायची. dy बरोबर पहिला कंस वजा दुसरा कंस. नेहमीप्रमाणेच 5 गुणिले 1. हे चिन्ह नाही म्हणजे अधिक अधिक आलं. चिन्हच नाही म्हणजे कोणतं मांडायचं? अधिक मांडायचं. अधिक 13 गुणिले अधिक 4. म्हणून dy बरोबर 5 1 5 अधिक 5 वजा 13 52 अधिक 52. म्हणून dy बरोबर अधिक 5 अधिक 5 5 1 5 अधिक वजा वजा 52. dy बरोबर वेगवेगळे चिन्ह आहे वजाबाकी. 52 मधून 5 गेले 47 राहिले, वजा 47. dy ची किंमत आली वजा 47. पहा, dx ची किंमत 94 आली, dy ची आली वजा 47. आता आपण काय करायचं? x ची किंमत काढायची. मग शेवटची स्टेप पहा कशी आहे. x बरोबर dx भागिले d. x बरोबर dx भागिले d. dx किती बरोबर आहे? 94. 94 भागिले 47. 47 दुने 94. 47 दुने 94 करून पाहायचं साइडला.
47 2 ने गुणलं 54 उत्तर येतं. आणि y ची किंमत आली dy/d. म्हणून y बरोबर बघा y dy किती आहे -47 भागिले d ची किंमत 47 म्हणजे उत्तर आलं -1. उत्तर काय द्यायचं? उत्तर x बरोबर 2 आणि y म्हणजे आलं -1 आला. असं हे शेवटचं उत्तर आलं. पहा आधी काय करायचं? दोन समीकरणे एका खाली मांडायची. त्यानंतर मग d ची किंमत काढायची. कशी काढायची? शेवटचे अंक झाकायचे, राहील ते मांडायचे. त्याला आलं d ची किंमत. मग dx काढायचा. dx कसा काढायचा? तर x ची पदे झाकायची आणि x ची पदे झाकली की त्यावेळेस हे संख्या मागे पुढे करायच्या, मग उत्तर मांडायचं. आणि हे निश्चय आपलं नेहमीप्रमाणे काढायचं. नंतर काय करायचं? dy काढायचा. dy काढायचा म्हणजे y ची पदे झाकायची, राहील ते पद मांडायची. पुढे निश्चयाची किंमत नेहमीप्रमाणे काढायची. मग 5 × 5 + 13 × 52 नेहमीप्रमाणे. आधी 52 आले, वेगवेगळे चिन्ह वजा आलं, चिन्ह मोठं आलं नेहमीप्रमाणे. नंतर मग हा नियम वापरायचा. x म्हणजे dx भागिले d, y म्हणजे dy भागिले d. त्या किमती भरायच्या, भाग लावायचा, शेवट उत्तर लिहायचं. असंच आणखी एक उदाहरण पहा. आणखी उदाहरण घेऊ असं, मग तुम्हाला जरा अजून थोडं समजेल. पहा इकडे 8x + 11y बरोबर 2 आणि 7x - 5y बरोबर 31 असं आहे. पाणी 8x + 11y बरोबर 2, 7x - 5y बरोबर 31. पहा काय करायचं? दोन्ही समीकरणे एक खाली मांडायची. आधी असं मांडायचं 8x + 11y बरोबर 2. याला म्हणायचं समीकरण नंबर 1. नंतर लिहायचं 7x - 5y बरोबर 31. याला म्हणायचं समीकरण नंबर 2. पहिल्यांदा काय करायचं? ही दोन्ही समीकरणे एक खाली मांडली की पहिल्यांदा d ची किंमत काढायची. कशी काढायची? शेवटचे अंक टाकायचे, शेवटचे. मग किती आलं बघा बरे? 8 11 7 - 5. पहा 8 11 7 - 5 शेवटचे अंक टाकायचे, त्याला d म्हणायचं. चिन्हच नसले ना अधिक चिन्ह मांडायचे. हे अधिक आहे, अधिक आहे, हे अधिक आहे, वजा आहे. d बरोबर पहिला कंस वजा दुसरा कंस. पहा पहिला कंस वजा दुसरा मांडायचा. अधिक 8 गुणिले वजा 5 अधिक 11 गुणिले अधिक 7. पहा या दोघांचा गुणाकार, मध्ये चिन्ह वजा, या दोघांचा गुणाकार. आता या दोघांचा गुणाकार मांडायचा, मध्ये चिन्ह वजा, ह्या दोघांचा गुणाकार. चिन्ह नाही तर नादिक चिन्ह देऊन टाकायचं. म्हणून d बरोबर 8 पंचे 40 वेगवेगळे चिन्ह आहे. हे अधिक हे वजा, वजा 40 आलं. वेगवेगळे चिन्ह असल्यामुळे वजा मांडायचं. वजा 11 × 77 अधिक 77 आले. म्हणून d बरोबर अधिक म्हणजे वजा, वजा वजा 40 वजा 77. म्हणून d बरोबर समान चिन्ह आहे, त्यांची करायची बेरीज. वजा 77 आणि 40 7 6 7 4 11 117 आले. पहा समान चिन्ह आहे, बेरीज चिन्ह मोठे मांडले. वजा 100 काय आले? 17 आले. ही आली d ची किंमत. आता काढायची आपण dx ची किंमत. dx म्हणजे x ची पदे झाकायची. x ची पदे झाकायची तर dx म्हणायचं. x ची पदे झाकली की ह्या संख्या मागे पुढे करायच्या. म्हणजे 2 31 अधिक 11 आणि वजा 5 असं करायचं. पहा 2 31 अधिक 11 आणि वजा 5 x च्या वेळेस पदे मागे पुढे करायची. म्हणून dx बरोबर पहिला कंस वजा दुसरा कंस
पहिल्या कंसात काय होणार आहे अधिक 2 गुणिले वजा 5 हे अधिक आहेत हे वजा आहे दोघांचा करायचा गुणाकार 2 अधिक आहे 5 वजा आहे ह्या दोघांचा गुणाकार वजा अधिक 11 गुणिले अधिक 31 म्हणून dx बरोबर बेपंचे 10 वजा 10 चिन्ह बाहेर ना म्हणजे अधिक मांडायचं वजा 11 तेना 11 एके 11 हाच्याला 1 11 ते 33 ने 34 341 झाले चिन्ह वजा इथे आलं म्हणून dx बरोबर अधिक गुणिले वजा वजा 10 इथे चिन्हच नाही म्हणजे कोणतं आहे अधिक आहे वजा 341 म्हणून dx बरोबर समान चिन्ह आहे त्यांची बेरीज करायची चिन्ह मोठायचे वजा 351 आले 5 गुणिले 10 वजा 10 आले अधिक वजा वजा आले हे वजा आलं याचा गुणाकार आला 341 अधिक वजा वजा आले समान चिन्ह बेरीज करायची चिन्ह मोठायचं आता काढायची किंमत dy ची dy म्हणजे y दाखायची y दाखले की संख्या मागे पुढे करायच्या नाही हाय दशमानाच्या 8 7 2 31 y दाखला 8 7 2 31 dy बरोबर पहिला कंस वजा दुसरा कंस नेहमीप्रमाणे पहिल्या कंसात येणार आहे 8 गुणिले 31 हे अधिक दुसऱ्या कंसात येणार आहे 2 गुणिले 7 सगळे आधीच राहणार म्हणून dy बरोबर अधिक कंसाबाहेर 8 एके 8 8 त्रिक 24 या दोघांचा गुणाकार मांडला वजा 7 दुने 14 अधिक 14 म्हणून dy बरोबर अधिक 248 वजा 14 dy बरोबर 248 मधून 14 गेले 8 2 4 4 1 उरला म्हणजे उत्तर आलं 234 चिन्ह मोठायचे म्हणजे अधिक येणार अधिक 234 आता आपल्याला किमती काढायच्या कोणाच्या किमती काढायच्या x आणि y च्या तर x ची किंमत कशी काढतात x बरोबर ds भागिले d म्हणून x बरोबर dx म्हणजे x ची किंमत किती होणार आहे वजा 351 भागिले d ची किंमत काय आहे वजा 117 म्हणून 117 ला 3 ने गुणले उत्तर बघा 17 त्रिक 51 येईन बघा ते 117 ला आपण 3 ने गुणलं 3 7 21 7 2 3 2 5 3 1 3 आले 351 आलं समान चिन्ह म्हणजे अधिक मांडायचं अधिक 3 आले y बरोबर dy भागिले d म्हणून y बरोबर dy 234 अधिक 234 भागिले d ची किंमत वजा 117 म्हणून y बरोबर 234 अधिक आहे 117 वजा आहे 117 दुने बघा 117 ला दुने म्हणलं 14 चले 3 2 आलं वजा 2 वजा काय मांडलं तर गुणाकार भागाकारामध्ये वेगवेगळे चिन्ह असेल तर उत्तरात चिन्ह वजा मांडायचं म्हणून शेवटी उत्तर लिहायचं उत्तर x बरोबर 3 y म्हणजे आले वजा 2 आले हे x आणि y च्या किमती आल्या अशा प्रकारे ग्रामरच्या पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडवतात तसेच आणखी एक उदाहरण घेऊ हे तुम्हाला यातलं बारकावे समजतील म्हणजे वेगवेगळ्या संख्या असल्या ना की वेगवेगळे चिन्ह येतात त्यामुळे ते नेमकं कोणत्या चिन्ह मांडायचं तुम्हाला समजेल त्यामुळे हे तुम्ही पुन्हा पुन्हा पाहायचं आहे पहा समजा असं असेल 8x वजा 11y x वजा 11y बरोबर 68 5x अधिक 9y बरोबर वजा 21
5x अधिक 9y बरोबर आहे वजा 21 आणि हे आपल्याला आता सोडवायचं आहे. पहा नेहमीप्रमाणे दोन समीकरण एक खाली मांडायची. पहा कशी 8x वजा 11y बरोबर 68 याला म्हणायचं समीकरण नंबर 1. दुसरं लिहायचं 5x अधिक 9y बरोबर वजा 21 याला म्हणायचं समीकरण नंबर 2. पहा हे दोन समीकरण आपण नेहमीप्रमाणे खाली मांडायची. शेवटी काय करायचं पहिल्यांदा आपण d लिहायचं आणि शेवटचे अंक टाकायचे. किती आले पहा बरे 8 5 वजा 11 9. शेवटचे अंक झाकले की फक्त हेच मांडायचे. ज्यांना चिन्हच नाही ते चिन्ह कोणतं समजायचं अधिक समजायचं नाही मांडलं तरी चालतं. आता आपण d ची किंमत काढूया. d पहिला कंस वजा दुसरा कंस. पहिल्या कंसामध्ये अधिक 8 गुणिले अधिक 9 वजा 11 गुणिले अधिक 5. पहा अधिक 8 गुणिले अधिक 9 वजा 11 गुणिले अधिक 5 म्हणून d बरोबर 9 8 72 अधिक 72 वजा 11 5 55 वजा 55. पहा गुणाकाराच्या क्रियेमध्ये वेगवेगळे चिन्ह असलं वजा मांडायचं. हे वजा आले 8 9 72 आले अधिक आले म्हणून d बरोबर अधिक 72च. कंस म्हणजे गुणाकार समजायचा. अधिक गुणिले अधिक अधिकच आले वजा गुणिले वजा पण अधिकच आले 55 आले अधिक 55 गुणाकाराची क्रिया आहे अधिक 55 म्हणून d बरोबर अधिक 72 अधिक 55 5 2 7 7 5 12 अधिक 127. पहा d ची किंमत काय आली अधिक 127. आता काढायचा dx. dx म्हणजे काय x ची पदे दाखायची. x ची पदे दाखली की संख्या मागे पुढे काढायच्या. 68 वजा 21 वजा 11 अधिक 9 चिन्ह सहित मांडायचं. चिन्हच नाही म्हणजे अधिक मांडायचं. पहा 68 वजा 21 वजा 11 अधिक 9 म्हणून dx बरोबर पहिला कंस वजा दुसरा कंस. पहिल्या कंसात या कंसाचा गुणाकार 68 गुणिले अधिक 9 चिन्हच नाव अधिक समजायचं बरं का. वजा 11 गुणिले वजा 21 वजा 21 आले म्हणून dx बरोबर आधी या दोघांचा गुणाकार मांडायचा. कोणाचा 68 चा आणि 9 चा मांडायचा. 8 9 72 हातच्याले 7 9 7 54 54 7 61 612 अधिक 612 आले वजा 11 1 11 हातच्याले 1 11 2 22 आणि 1 23 दोनदा वजा म्हणजे अधिक आले. गुणाकाराची क्रिया आहे. दोनदा वजा करणार आहे अधिक करणार आहे. 11 1 11 हातच्याला 1 22 आणि 23 आले म्हणून dx बरोबर चिन्हच नाही बाहेर म्हणजे अधिक आहे अधिक 612 वजा 231 म्हणून 612 तून 231 गेले 612 231 2 3 गेला 1 11 3 गेले 8 5 9 गेले 3 381 आले. चिन्ह मोठ्याचं अधिक 381 त्याली dx ची किंमत. आता आपण dy ची किंमत काढू. dy म्हणजे y दाखायचा. y दाखले 8 5 8 5 68 आणि वजा 21. पहा y दाखला 8 5 68 21 म्हणून dy बरोबर पहिला कंस वजा दुसरा कंस. पहिल्या कंसात ह्या दोघांचा गुणाकार अधिक 8 गुणिले वजा 21 68 गुणिले 5 चिन्हच नाही कोणते मांडायची अधिक मांडायची अधिकच आहे ते म्हणून
dy बरोबर 21 8 एके 8 8 दुने 16 वजा वेगवेगळे चिन्ह आहे. गुणाकाराच्या क्रियेमध्ये वेगवेगळे चिन्ह म्हणजे वजा मांडायचं. वजा ह्याचा म्हणतो गुणाकार 8 पंचे 40 7 4 5 3 4 34 340 अधिक राहणार चिन्ह. चिन्हच नावे कोणतं मांडायचं अधिक. म्हणून dy बरोबर आता पहा बरे येथे चिन्ह कोणते अधिक आहे. अधिक गुणिले वजा 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 168 अधिक गुणिले वजा वजा 340 म्हणून dy बरोबर समान चिन्ह आहे त्यांची बेरीज होणार 168 आणि 340 यांची बेरीज 8 6 4 10 4 1 5 508 चिन्ह मोठ्याचे आले वजा 508 याला dy ची किंमत आली. अशा प्रकारे आपण dx आणि dy यांच्या किमती काढल्या. आता x आणि y ची किंमत काढायची. x म्हणजे काय असतो dx भागिले d. म्हणून x बरोबर dx किती बघा बरे dx 381 भागिले 127 दोघांचे चिन्ह अधिकच आहे. हे आपण अधिक हे पण अधिकच. म्हणून x बरोबर 127 बघा 27 त्रिक 81 होईल 1 3 3 म्हणजे 3 चा गुणाकार होतो 127 त्रिक 381 म्हणजे उत्तर काय आलं 3 समान चिन्ह अधिक आलं. y बरोबर आलं dy भागिले d. म्हणून y बरोबर dy वजा 508 भागिले 127 y बरोबर 127 4 4 7 28 7 2 4 8 2 10 4 1 4 4 1 5 5 8 आले वेगवेगळे चिन्ह म्हणजे वजा आलं. उत्तर आलं y ची किंमत वजा 4 127 चौक 508 उत्तर 4 आले वेगवेगळे असल्यामुळे वजा. शेवट उत्तर लिहून टाकायचं. काय द्यायचं उत्तर शेवट x बरोबर 3 उत्तर आणि y ची किंमत आली वजा 4. अशा पद्धतीने ग्रामरच्या पद्धतीने गणित सोडवतात. पहा तर काय करायचं पहिल्यांदा दोन्ही समीकरणे एका खाली लिहून घ्यायची. शेवटची संख्या दाखायची. शेवटच्या संख्या दाखल्या की जे राहील ते म्हणायचं d. निश्चयकाची किंमत नेहमीप्रमाणे काढायची. नंतर एक झाकायचा. एक झाकला की संख्या मागे पुढे करायच्या हे विसरायचं नाही. परत त्यांचा तिरकस करायचा गुणाकार आपला नेहमीप्रमाणे निश्चयकाची किंमत काढायची. नंतर y dy काढायचा. dy काढताना y झाकायचा. नेहमीप्रमाणे किमती त्या राहिल्या लिहून घ्यायच्या. परत यांचा निश्चयकाची किंमत नेहमीप्रमाणे तिरका गुणाकार करून काढून घ्यायची. नंतर मग किमत्या आल्या x म्हणजे dx भागिले d आणि y म्हणजे काय करायचं dy भागिले d. त्या किमती लिहून टाकायच्या. शेवटचं उत्तर आलं x म्हणजे 3 y म्हणजे वजा 4. तर हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पहा आणि क्रमांक पद्धतीने गणिते स्वतः सोडवा म्हणजे तुमचं चिन्हाचा पण प्रॅक्टिस होईल आणि गणिताचे पण सोडव होईल. धन्यवाद.